तुम्ही आशीर्वाद द्या ना. चुकलं तर सांगा ना, अजित तुझं हे चुकलं. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची. मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. 2 मेला त्याच्या आधीच्या मीटिंग मध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो. त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर तुम्ही सगळे, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, जयंत पाटील, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, धनंजय मुश्रीफ साहेब, अनिल देशमुख, सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. मित्रांनो, पुन्हा 2 दिवसात काय घडलं कुणास ठाऊक. त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. काका मला वाचवा या इतिहासातल्या प्रसिद्ध वाक्यानंतर काका तुम्ही थांबत का नाही या वाक्याची दखलसुद्धा आता इतिहासाला कदाचित घ्यावी लागेल. अजित पवारांचं जे बंड झालं, राष्ट्रवादीमध्ये त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे, या सगळ्या पाठीमागं त्यांच्या मनामध्ये नेमकी काय खदखद आहे, इतक्या वर्षांपासून त्यांच्या मनामध्ये नेमका कुठला राग आहे की ज्यामुळं शरद पवारांच्या भूमिकेविरोधात जाऊन त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे, हे सगळं आज मुंबईतल्या एका भाषणामध्ये उलगडलं. हे सगळं समोर आलेलं आहे. आणि अजित पवारांच्या मनामध्ये जी नाराजी होती ती कुठल्या कुठल्या कारणांमुळे होती ते सुद्धा आज या संपूर्ण भाषणामध्ये समोर आलेलं आहे. 83 वय झालेलं आहे, तुम्ही थांबत का नाही? तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. एरवी 60व्या वर्षी सरकारी अधिकारीसुद्धा निवृत्त होतात. भाजपमध्ये सुद्धा अगदी 75 वयाची मर्यादा ठरलेली आहे, पण तुम्ही अजून थांबत का नाही? अशा पद्धतीचं विधान करून एक प्रकारे अजित पवारांनी शरद पवारांना म्हणजे त्यांच्या रिटायरमेंटबद्दलचे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. आणि ते थांबत नाही आहेत या वयामध्ये सुद्धा, आपल्याला मोकळीक दिली जात नाही आहे, हीच खदखद त्यांच्या मनामध्ये होती इतक्या वर्षांपासून. हे सुद्धा आज अनपेक्षितपणे वेगळ्या पद्धतीनं समोर आलेलं आहे. म्हणजे अगदी शेतकरी घरातली उदाहरणंसुद्धा अजितदादांनी आपल्या भाषणामध्ये दिली. त्यांचं म्हणणं होतं की शेतकरीसुद्धा म्हणजे 60व्या वर्षाच्या नंतर 25व्या वर्षाच्या तरुणाला आपली सगळी शेती सांभाळायला देतो, पण आपल्याला याच्यामध्ये काही वाव मिळत नव्हता जणू. अशा पद्धतीनं हे विधान जे आहे ते अजित पवारांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचं हे विधान सेंटिमेंट बदलायला कारणीभूत ठरतं का? या विधानाचा नेमका परिणाम जनभावनेवरती कसा होतो हे बघावं लागेल. जेव्हापासून अजित पवारांनी हे पाऊल उचललं तेव्हापासून हे म्हटलंच जात होतं की अशी नेमकी काय कारणं आहेत की ज्याच्यामुळं अजित पवारांनी हे पाऊल उचललेलं असावं. सगळ्यात पहिलं म्हणजे जे प्रमुख कारण दिसतंय की राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद न स्वीकारणं, त्याचासुद्धा उल्लेख अजित पवारांच्या आजच्या भाषणामध्ये झाला. 2004च्या सगळ्या त्या निवडणुकीचा दाखला त्यांनी दिला. राष्ट्रवादीला 71, काँग्रेसला 69 जागा मिळालेल्या होत्या. त्यावेळी सोनिया गांधींनी सुद्धा विलासरावांना ही गोष्ट सांगितलेली होती की आपल्याला त्यांना आता मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल. विलासरावांनी तेव्हा विचारणा पण केलेली होती की आता मग तुमच्याकडनं मुख्यमंत्री कोण बनणार वगैरे, पण त्यावेळी पक्षानं ती संधी घेतली नाही. आणि त्यावेळी RR पाटील होते, छगन भुजबळ होते, इतर अनेक वरिष्ठ नेते होते. अगदी काही आपलाच नंबर आहे असं अजित पवार म्हणत नव्हते, पण राष्ट्रवादीनं ते मुख्यमंत्रीपद स्वीकारायला पाहिजे होतं. आणि ते स्वीकारलं असतं तर तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्हाला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री दिसला असता, हे सुद्धा अजित पवारांनी आजच्या भाषणामध्ये बोलून दाखवलं. एक प्रकारे मुख्यमंत्रीपद म्हणजे तेव्हा मुख्यमंत्रीपद नाकारून संधी कोणाला दिली गेलेली होती तर ती अजित पवारांनाच. त्यामुळं आपल्याला संधी मिळू नये त्याचमुळं ते मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीनं घेतलं नाही का, हा सुद्धा त्यांच्या अप्रत्यक्ष म्हणण्याचा सार होता. आणि ती खदखदसुद्धा आज त्यांच्या भाषणामध्ये समोर आली. शिवाय शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचा म्हणजे अगदी 1962 पासून सुरुवात करत त्यांनी सगळा आलेख मांडला. आणि मग पुलोचं सरकारसुद्धा त्यांनी कसं जेव्हा संधी आली तेव्हा बनवलं. त्याच्यामध्ये जनसंघ म्हणजे आत्ताचा भाजप होताच.
38व्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची संधी साधली. त्याच्यानंतर पुन्हा विलिनीकरणाचा जो इतिहास आहे 80 नंतरचा तो पण त्यांनी सांगितला. सोनिया गांधींच्या विदेशी पणाचा जो मुद्दा आहे तो देखील आपल्या राजकीय स्वार्थासाठी जणू उपस्थित केला आणि नंतर मग परत ते काँग्रेससोबतच आले. हा सगळा इतिहास सांगत एक प्रकारे अजित पवार आपल्या भूमिकेला म्हणजे आपण जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं काय गैर आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. एक प्रकारे हे पण सांगण्याचा प्रयत्न झाला की भाजपसोबतची जी बोलणी आहेत ती काही आत्ता एकदाच झालेली नव्हती, याच्या आधी अनेकदा झालेली होती आणि त्याच्या संदर्भातले सगळे तपशील म्हणजे अगदी एका उद्योगपतीच्या घरी बैठका झाल्या, 5 बैठका झाल्या, चॉपर पाठवण्यात आलेलं होतं, आधी इंदूरला या असं सांगितलं गेलेलं होतं, मग बडोद्यामध्ये बैठका झाल्या. हे सगळं अजित पवारांनी उघड केलं आणि त्या माध्यमातून त्यांना एक प्रकारे हे सुचवायचं होतं की तुम्ही भाजपसोबत चर्चा तर करत होता, त्याच्या संदर्भातल्या गोष्टी तर करत होता, पण मग या सगळ्यामध्ये केवळ व्हिलन मात्र मलाच का ठरवलं गेलं. आणि अशा पद्धतीनं एक प्रकारे अजित पवारांचा सगळा राग जो आहे तो समोर आलेला आहे. त्यातही वयाबद्दलचं त्यांचं जे विधान आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे एरवी आपण असं बघतो की काका पुतण्यांच्या वादाचा महाराष्ट्राला इतिहास आहे, अनेक घरांमध्ये अशा पद्धतीचं बंड झालेलं आहे, पण कुठल्याच पुतण्यानं आपल्या काकांच्या रिटायरमेंटबद्दलचे प्रश्न तुम्ही थांबत का नाही असे कधी उपस्थित केलेले नव्हते. राज ठाकरेंनी सुद्धा म्हणजे कधी बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल हा प्रश्न उपस्थित केलेला नव्हता की तुम्ही थांबत का नाही. ठाकरे घराणा तर अगदी त्यांच्या एकूणच ठाकरे शैलीबद्दल प्रसिद्ध आहे, पण आणि एकीकडे पवारांच्या घरामध्ये सगळे कसे एकत्रित आहेत, वेगवेगळ्या सणांना ते कसे एकत्रित येतात असं दाखवलं जातं. म्हणजे बाहेरून हम साथ साथ है अशा पद्धतीचं हे चित्र आतून मात्र किती वेगळं होतं हेच कुठंतरी अजित पवारांच्या आजच्या विधानावरून स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे वेळ आल्यानंतर तुम्हाला घरच्याच लोकांच्यावरती कसे प्रहार करावे लागतात हे अजित पवारांच्या या आजच्या भाषणामधून समोर आलेलं आहे. एक प्रकारे त्यांना म्हणायचं होतं की म्हणजे कर्तृत्ववान असूनसुद्धा आपल्याला संधी दिली नाही आणि केवळ मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून मला हे सगळे अपमान जे आहेत ते सहन करावे लागले का, मला तुम्ही कायम डावलत आला का, हा प्रश्न जो आहे तो अजित पवारांनी विचारलेला आहे. आणि हा शरद पवारांवरचा आजवरचा सर्वात मोठा थेट वार जो आहे तो म्हणावा लागणार आहे. खरं तर जेव्हा मुघल शासकांमध्ये अशा पद्धतीच्या लढाया व्हायच्या तेव्हा एकाच घरामध्ये म्हणजे कधीकधी तर अगदी आपल्याच मुलानं वडिलांची गादी हिसकावलेली आहे, रक्तरंजित अशा पद्धतीचा इतिहास झालेला आहे. तशाच पद्धतीनं सत्ता हिसकावली गेलेली आहे. आज अजित पवार जे बोललेले आहेत ते याच भावनेतून बोललेले आहेत की 83 वय झालेलं आहे आणि तरी पण तुम्ही थांबत नाही. म्हणजे राजीनामा त्यांनी जो जाहीर केला आणि त्याच्यानंतर माघारी घेतला त्याच्या संदर्भातला सुद्धा त्यांचा राग जो आहे तो आज समोर आला. त्यांचं एक प्रकारे म्हणणं हे होतं की तुम्ही राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा मोकळीक दिली जाईल असं वाटत होतं, पण ते घडलं नाही. केवळ संस्थांचं काम करू आपण असं तुम्ही सांगितलं, पण त्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा तुम्ही सगळी ताकद आपल्या हातात घेतली आणि त्यामुळं हे विधान जे आहे अजित पवारांचं ते शरद पवारांच्या एकूणच आजवरच्या कारकिर्दीमधलं एक सगळ्यात मोठं त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह आणि थेट वैयक्तिक हल्ला करणारं विधान आहे. त्यामुळं या सगळ्या भावनेतून लोकांच्या समोर नेमका काय मेसेज जातोय याचासुद्धा विचार जो आहे तो अजित पवारांना करावा लागेल. भाजपसोबत वारंवार चर्चा झालेल्या होत्या, भाजपसोबत जायला नेमकी हरकत काय होती, 2017ला सुद्धा या गोष्टी झालेल्या होत्या, हे सुद्धा अजित पवारांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित इतक्या जवळ जाऊन सातत्यानं भाजपच्या शरद पवार भाजपसोबत थेट का गेले नाहीत, त्याच्या पाठीमागं त्यांचं गणित काय असावं हे मात्र कदाचित त्यांच्या घरातल्या लोकांना त्यांच्या चेल्यांना लक्षात आलं नाही का, हा सुद्धा प्रश्न मग या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि त्यामुळं आजचं त्यांचं जे विधान आहे ते या दृष्टीनं खूप पवार फॅमिलीमधल्याच एकूण सगळ्या त्यांच्या ज्या एकीचं चित्र आहे त्यालाच कुठंतरी तडा लावणार आहे. आणि त्यामुळं या सगळ्यानंतर आता पुढं काय होतं हे बघावं लागेल. पण हा सगळा इतिहास अजित पवारांनी काढलेला आहे. जेव्हा हे बंड झालं त्याच्यानंतर त्यांना एक कुठली तरी तात्विक भूमिका लागणारच होती लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी, तर त्याच्यामध्ये त्यांनी शरद पवारांच्या आजवरच्या सगळ्या लढाया
किंवा त्यांचा जो इतिहास मांडलेला आहे, पुलोतपासून प्रयोग ते अगदी सोनिया गांधींचं विदेशी असणं, तुमच्या वेळी तुम्ही त्या गोष्टी सगळ्या करत आलात, 38व्या वर्षी मुख्यमंत्री पण होत आलात, पण मग आम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या की नाही, कर्तृत्ववान आम्ही आहोत की नाही, आमच्यामध्ये ती धमक आहे की नाही, हा सुद्धा एक प्रकारे त्यांच्या मनातला सवाल होता, ती खदखद होती. अजित पवार आज 63 वर्षांचे आहेत, शरद पवारांचं वय 83 आहे, 20 वर्षांचा फरक आहे, पिढीचा संघर्ष आहे हा, आणि त्यानिमित्तानं हा एक सगळ्यात मोठा हल्लाबोल अजित पवारांनी आज शरद पवारांच्यावरती केलेला आहे. त्याला नंतर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी हे पण सांगितलं की म्हणजे रतन टाटासुद्धा या वयामध्ये काम करतात, अमिताभ बच्चन 80 नंतरसुद्धा जाहिरातीमध्ये दिसतात, आणि त्यामुळं निवृत्त व्हा असं बापाला सांगणाऱ्या पोरांपेक्षा आम्ही मुली बऱ्या, असं म्हणत एक प्रकारे सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलेलं आहे. बाप काढायचा नाही, कारण ही लढाई भाजपसोबतची आहे, असा सुद्धा अप्रत्यक्ष इशारा सुप्रिया सुळेंनी दिलेला आहे. त्यामुळं या सगळ्या राष्ट्रवादीतल्या बंडातून आता नेमकं पुढे काय होतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. आजच म्हणजे जे विधान अजित पवारांनी केलेलं आहे की तुम्ही निवृत्त का होत नाही, त्याच दृष्टीनं एक प्रकारे त्यांनी निवडणूक आयोगामध्ये थेट शरद पवारांना निवृत्त पण केलेलं आहे. कारण थेट पक्षावरती दावा करणारी कागदपत्र अजित पवारांकडून निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेली आहेत. अजित पवार यांची बहुमताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं एक पत्र निवडणूक आयोगाला गेल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्या पत्रावरची तारीख आपल्याला अजून कळालेली नाही आहे, पण ती तारीख काय असेल हे खूप औत्सुक्याचं असेल. सोबतच 30 जूनलाच म्हणजे साधारणपणे किती 1 किंवा 2 जुलैला रविवारी शपथविधी झाला, पण त्याच्या आधीच 30 तारखेचं हे पत्र आहे ज्याच्यावरती 40 जणांच्या सह्या आहेत, आणि त्या सह्यांचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं गेलेलं आहे. ते पत्र आज म्हणजे 5 जुलैला दिलं गेलेलं आहे, आणि त्याच्या आधी 3 जुलैला जयंत पाटील यांच्याकडून एक कॅव्हिएटसुद्धा दाखल झालेला आहे. त्यामुळं ही लढाई जी आहे ती आता निवडणूक आयोगाच्या दारामध्ये पण पोहोचणार, आणि एक प्रकारे जरी बाहेर रिटायर का होत नाही असा सवाल अजित पवार विचारत असले तरी निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांमध्ये सुद्धा त्यांनी थेट शरद पवारांना रिटायर केलेलंच आहे असं म्हणावं लागेल. कारण अध्यक्ष म्हणून त्यांचं दावा करणारं पत्र, पक्षावरती दावा करणारं पत्र जे आहे ते आयोगात पोहोचलेलं आहे, आणि त्यामुळं या लढाईमध्ये पुढं काय होतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या सगळ्या कमेंट्सचं, प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.